हॅलो. हॅलो, आजची तारीख. हॅलो, दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2000. येस, 2000 आर्टिफॅक्ट एपिसोड आज आपण करून आलो. इट वॉज रिअली ग्रेट. या आणि खूप साऱ्या गोष्टी आपण वी केम टू फार आणि आपण खूप काही गोष्टी अचीव केल्या आहेत. सो मच थिंग्स. वेल, 2000 आर्टिफॅक्ट एपिसोडबद्दल मी एक समथिंग व्हिडिओ बनवून राहिलो. म्हणजे या आर्टिफॅक्ट एपिसोडचा मला काय फायदा झाला आहे आणि याच्यातून मला असं वाटते की हे आर्टिफॅक्ट एपिसोड सगळ्यांनी करावं. कारण सगळ्यांच्या लाईफमध्ये काहीतरी गोल्स, टार्गेट्स असतात. तर त्या टार्गेटला अचीव करण्यासाठी हे आर्टिफॅक्ट एपिसोड मदत करतो. ऑब्वियसली मी हा एक असा एक व्हिडिओ बनवून राहिला आहे जो म्हणजे मी सांगितलं आहे की कशाप्रमाणे आर्टिफॅक्ट एपिसोड बनवायचा, हाऊ डू दॅट वगैरे ऑल दिस थिंग्स. सो त्याचा व्हिडिओ सुरू आहे आता बनवणं. या बट फर्स्ट ऑफ ऑल काल मी काही मला क्वेश्चन्स होते, त्या क्वेश्चन्सचे ॲन्सर मला द्यायचे होते आणि काल ते काम अर्धच झालं होतं आणि आज ते आपण कंटिन्यू करू. सो इट वॉज सो मी रेकॉर्ड तर करून राहिलो आहे. ॲक्च्युली कसं आहे की मला ते कॅन्सल नाही झालं पाहिजे. सो मी कसं अर्ध्या घंट्यानंतर म्हणजे पॉज करून पुन्हा स्टार्ट करेल. ओके. सो बेसिकली असं नाही, म्हणजे काल कसं झालं होतं, काल ऑलमोस्ट मी खूप काही बोललो आणि त्याच्यानंतर कॅन्सल झालं. म्हणजे रेकॉर्डिंग एकदम अचानकपणे स्क्रीनच ऑफ झाली. मग मी स्क्रीन ऑन केली, पाहिलं तर फाईलच डिलीट. इथे रेकॉर्डिंग स्टॉप झाली होती. सो पूर्ण काम भसकलं होतं आणि ऑलमोस्ट करीब पाऊण घंट्याचं रेकॉर्डिंग होती. सो असं नाही झालं पाहिजे. सो या उद्देशाने मी काय करतो की मी आता अर्ध्या घंट्यामध्ये, म्हणजे आता अर्धा घंटा झाला बा, इथे टायमच सुरू आहे. तर आता जस्ट लाईक 2 मिनिट 56 सेकंड 57 58 सुरू आहे. सो या उद्देशाने मी अर्ध्या घंट्याची रेकॉर्डिंग करतो. ओके. त्यानंतर मी आपल्याला गोष्टी सांगतो. याला आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये काउंट करू का? नाही, याला आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये नाही. याला Q&A पार्ट 1 ॲक्च्युली काल आपण शूट केला होता, तो डिलीट झाला. या Q&A पार्ट 1, पार्ट 2, हा आहे पार्ट 3. ओके. सो याच्यामध्ये आपण खूप सारे क्वेश्चन्स, रँडम क्वेश्चन्स, काही पर्सनल पण आहे, काही प्रोफेशनल पण आहे. सो आणि असे काही क्वेश्चन्स आहे, ऑलमोस्ट 256 क्वेश्चन्स आहे. आतापर्यंत मी ऑलमोस्ट करीब 43 क्वेश्चन्सचे आन्सर दिले आहे. अजून बहुत सारे क्वेश्चन्स आहे. सो लेट्स बिगिन. Between the air conditioner and fan, I rather use air conditioner or fan. Which one I choose? वेल, AC आणि फॅनमध्ये कम्पेअर करायचं म्हणलं ना, तर याच्यामध्ये फरक एवढा आहे की AC वॉज सुपर कोल्ड आणि फॅन इज वॉज लाईक रिअली नॉर्मल रूम टेम्परेचर. वेल, हे सिच्युएशनवर डिपेंड आहे ऑब्वियसली. म्हणजे खूप जास्त गरमी असेल तर तेव्हा आपण फॅन हे नाही करू शकत, तर तेव्हा आपल्याला ACची गरज लागते. बट समजा जर आपल्यापाशी AC नाही आहे तर फॅननी पण होऊ शकते. मोस्ट ऑफ द टाईम आय यूज फॅन. येस, बिकॉज फॅन इज गुड. कारण AC वॉज सो मच, कारण खूप जास्त इलेक्ट्रिसिटी खर्च करतो तो. सो दॅट्स वाय AC जास्त लावत नाही. बट फॅन ऑलवेज, फॅन इज ऑलवेज. ॲक्च्युली कधी कधी मला फॅनची तर खूप जास्त गरज असते. इवन वेन आय एम स्लीपिंग
मला जस्ट लाईक त्याचे आवाज नाही का, पंख्याचे आवाज येणं पण मला असं वाटते की ते यायला पाहिजे. सो आय रॅदर यूज फॅन इन्स्टेड ऑफ AC. Once my life I like to have haircut like. वेल मी अगोदरच कालच क्वेश्चनचं आन्सर दिलं होतं. मी कधी इमॅजिन नाही करत की माझे केस असे असले पाहिजे किंवा तसे असले पाहिजे. या इट वॉज लाईक दॅट की माझे केस जसे आहेत तसेच मला आवडतं. दॅट्स इट. आय लव्ह माय हेअर. येस, हेअरस्टाईल वगैरे. आणि ॲक्च्युली मला कसं आहे, छोटे केस आणि असे मेंटेन केलेले केसच आवडतात. असं फारसं आडवे तिडवे केस वगैरे बिलकुल आवडत नाही. काही काही लोकांना खूप ऑब्सेशन असते केसांबद्दल की माझे केस असे असले पाहिजे तसे असले पाहिजे. बट या माय हेअर इज गुड, सो या आय डोंट रिअली थिंक अबाउट इट. सो इफ आय वुड चूज अन एज टू बी फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ, आय वुड चूज. असं कोणतं एज आहे असं कोणतं एज आहे तुझ्या लाईफमध्ये जे इट वॉज रिअली अमेझिंग आणि ते तुला पूर्ण आयुष्यभर तोच एज क्रायटेरियामध्ये जगायचं आहे. सो विच वन इज दॅट? वेल, मी असं म्हणतो की प्रत्येक एज म्हणजे लाईफमधला प्रत्येक एज हे एक नवीन पडाव घेऊन येते. ऑब्व्हियसली आपण लहानपण खूप एन्जॉय करतो, त्यामुळे आपल्याला असं वाटते की लहानपण वॉज सो मच अमेझिंग. बट जसं जसं आपण मोठं होत जातो तर त्याच्यामध्ये आपल्याला जिम्मेदारी कळते, जबाबदारी कळते. याच्या पण एक फन आहे, याच्यामध्ये पण एक चांगल्या गोष्टी पण आहे. ओके, सो इट वॉज लाईक दॅट की आपण असं कधी म्हणू शकत नाही की पर्टिक्युलर एज वॉज रिअली गुड. नो, एक पार्ट ऑफ लेसन असते. हां, एक लेसनचा थोडासा पार्ट चांगला असतो, बट त्याच्यामुळे याचा अर्थ असं नाही का तुम्ही पूर्ण लेसन या त्या छोट्याशा पार्टवर हे करता. नो, इट वॉज लाईक दॅट की तुम्ही कम्प्लीट लेसन करा, तुम्ही कम्प्लीट कोर्स करा. त्याच्यात त्याची ब्युटी आहे, राईट. कारण जोपर्यंत तुम्ही पूर्ण चॅप्टर किंवा पूर्ण लेसन्स कम्प्लीट नाही करत तोपर्यंत तुम्हाला रिअलाईज नाही होईल की व्हॉट इज लाईफ आणि व्हॉट वुड बी. सो मी असं कधी म्हणणार नाही की माझं एक पर्टिक्युलर एज क्रायटेरिया तो मी पूर्ण लाईफभर जगेल ना. नो, इट वॉज नॉट दॅट. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये चांगल्या पण गोष्ट आहे आणि वाईट पण गोष्ट आहे. हां, बट मी असं म्हणू शकतो की माझी कोणती एज आहे जी वन ऑफ द रिअली अमेझिंग आहे, वन ऑफ द रिअली ब्युटिफुल आहे. तो विच वन इज दॅट? इट वॉज लाईक दॅट वेन आय वॉज 20 or 22. हा जो एज क्रायटेरिया होता ना, त्या एज क्रायटेरियामध्ये आय वॉज रिअली हॅपी ऑन दॅट मोमेंट. येस, कारण तेव्हा नाही का मोस्ट ऑफ द टाईम मी मित्रांसोबत राहायचो. पिंटी, बादल, वनमॅन वगैरे यांच्यासोबत खेळायला जायचो, लग्नात जायचो, त्याच्यानंतर कॅरम खेळायचो किंवा टूरवर जायचो. सो मच थिंग्स. येस, विशाल वगैरे. सो वी वुड एन्जॉय सो मच थिंग्स. येस, सो तो एज क्रायटेरिया मला खूप जबरदस्त वाटतो. येस, बट असं नाही म्हणता येईल का तो एज क्रायटेरिया खूप जबरदस्त होता. नो, समोर जाऊन पण अजून खूप काही गोष्टी आपल्याला अचीव करायच्या. सो आगे पण बहुत सारी चीज़ें हैं. सो डोंट थिंक अबाउट इट सो मच. द पर्सन हू टॉक टू मी टू राईड अ बाईक वन्स. ओके, असं कोणता व्यक्ती आहे ज्याने तुला गाडी शिकवली? माय फादर. यस. आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी शिकवली. त्याच्यानंतर मग मी स्वतः थोडीशी गाडी चालवायला लागलो. बट मला नाही का ते गिअर कसं टाकायचं विदाऊट क्लच, तर हे जे टेक्निक आहे ना हे मला स्वप्नील नरांजे यांनी सांगितली. इट वॉज रिअली गुड. या आय वॉज युजली गाडी मी स्वतः शिकलो ना, असं काही नाही. सो त्या चालून पाहायचे थोडंसं वगैरे, गिअर काढायचं वगैरे थोडं. मग एकदा थोडं चालवायला लागली का मग आपण चालवायला शिकून येतात. या अशी फारशी असं कोणी लागत नाही की कंटिन्यू शिकवावं वगैरे. इफ आय वेअर हॉरर फिल्म आय वुड बी. इफ आय वेअर अ हॉरर फिल्म, समजा जर तू एक हॉरर फिल्म असतात तर कोणती असते?
इट वॉज हा क्वेश्चन काफी अनरिअलिस्टिक आहे यार. मी हॉरर फिल्म कसा काय असू शकतो. हां या असं कसं तुला कोणती हॉरर फिल्म आवडते बा या, बट मी हॉरर फिल्म कसं काय. इट वॉज लाईक मी एक पर्सन आहे, हॉरर फिल्म आहे एक समथिंग. आय डोंट नो या क्वेश्चनचा मिनिंग काय आहे, बट याच्यामधून शायद मला एवढं लक्षात येते की तुला कोणती हॉरर फिल्म आवडते. तर युजली मला हॉरर फिल्म आवडत नाही या. मेरी बहुत फटती है हॉरर फिल्म से. सो युजली मी हॉरर फिल्म पाहत नाही. येस. आणि जे काही पाहायची वगैरे असेल ना तर ते मी ओनली मित्रांसोबतच किंवा फॅमिलीसोबतच पाहतो. मी कधी एकटा हॉरर फिल्म कधीच पाहत नाही. म्हणजे आय वॉज सुपर फ्राईट. इफ आय कुड बी अ डे ऑफ द वीक, इफ आय कुड बी द डे ऑफ द वीक, इफ आय कुड बी अ डे ऑफ द वीक, आय वुड बी. मला कळलं नाही याचा आन्सर काय. आय डोंट नो. इफ आय कुड लिव्ह विदाउट दिस ॲप, अशी कोणती ॲप आहे ज्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. ॲप म्हणजे मोबाईल. आणि वेल अशी कोणती ॲप आहे ज्याची मी जगू शकत नाही असं तर काही आहेच नाही. येस ऑब्वियसली मला असं काही मोबाईलबद्दल फारसं म्हणजे खूप जास्त वेळ वगैरे नाही. युजली मी मोबाईलचा तेवढाच वापर करतो जेवढा मला वापर करायला पाहिजे. सो दॅट्स वाय मी कोणत्या गोष्टीचा ॲडिक्टेड नाही आहे. नाही मला व्हॉट्सॲप फेसबुक वगैरे. यूट्यूब इज ऑल्सो इट्स अ गुड. या यूट्यूब मी खूप जास्त वापरतो. दॅट्स बिकॉज ऑफ दॅट की त्याच्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला भेटते. ओके. तर याचा अर्थ असा नाही की मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. येस. सो बेसिकली असं कोणतेच असं ॲप नाही आहे जेणेकरून मी त्याशिवाय राहू शकत नाही असं काही नाही. इट वॉज नॉट लाईक दॅट. या बट मोबाईल पाहिजे या, कारण मला रेकॉर्डिंग वगैरे. आणि मी कसं मोबाईलचा जेवढा वापर मला करायला पाहिजे मी तेवढा वापर करतो. म्हणजे जेवढं मला एसेन्शियल आहे त्या गोष्टीचा मी वापर करतोच. ॲडिक्ट नाही होतो. सो दॅट्स अ रिली गुड थिंग ऑन माय. When I wake up, I can stand. When I wake up, I can stand. I don't know याचं मिनिंग काय आहे, बट ॲक्च्युली मी सकाळी उठतो तेव्हा आय कॅन स्टँड म्हणजे उभा नाही होऊ शकत. आय डोंट नो. इट्स कळलं नाही मला याचा. डिस्क्राईब द बॅड टेक्स्ट ऑटो करेक्ट एक्सपिरियन्स दॅट यू एव्हर हॅव. बॅड टेक्स्ट म्हणजे इट वॉज लाईक दॅट की तुम्ही कोणा व्यक्तीला टेक्स्ट करत आहे आणि टेक्स्ट करता करता जो ऑटो करेक्ट आहे ना तो ऑटो करेक्ट करतो. म्हणजे इट वॉज लाईक भाई तू कैसा आहे, तर इथे कैसा आहे तर मला लाईक समथिंग दुसरंच काहीतरी निघून जाते ऑटो करेक्टमध्ये आणि तो दुसऱ्या व्यक्तीला चाललं जाते. तर तेव्हा समथिंग रिअली बॅड वॉज गॉना हॅपन. असं माझ्यासोबत कधी झालं नाही. खूप लोकांसोबत होते म्हणा. या आय डू फील की आय डू नो दॅट. म्हणजे माझ्या बंच ऑफ द लोकांसोबत किंवा मित्रांसोबत वगैरे असं काही झालं आहे. बट युजली मी जास्त टेक्स्ट करत नाही. युजली मला जे काही बोलायचं असेल ते युजली सरळ कॉल करतो मी कधीच टेक्स्ट वगैरे कधी करत नाही. असं नाही करत नाही म्हणजे करतोय म्हणा, बट नॉट सो मच. ज्याप्रमाणे लोक करतात त्याप्रमाणे मी एवढा टेक्स्ट करत नाही. फॉर मी दीज आर नो बेटर थेरपी दॅन. अशी कोणती थेरपी आहे जे वन ऑफ द अमेझिंग आहे, जे तुझ्या लाईफमध्ये थेरपी. अशी कोणती थेरपी वगैरे असं कधी माझी थेरपी वगैरे कधी झाली नाही यार. म्हणजे काउन्सिलिंग किंवा एक प्रकारे असं कधीच असं काही झालं नाही यार. मी कधी असं एक्सपिरियन्स केलं नाही थेरपी वगैरे. आपल्याला कुठे थेरपी म्हणजे आपल्याला असं कोणतं टेन्शन वगैरे. टेन्शन जरी असलं तरी हे जे काही क्वेश्चन्स आहे ना हे जसं एक अमेरिकन लोकांचे क्वेश्चन्स आहे. म्हणजे ते लोक अशा प्रकारचे असतात त्यांच्या याच्यामध्ये. त्यामुळे थेरपी वगैरे ते लोक करतात जेव्हा ते खूप जास्त डिप्रेस वगैरे होतात वगैरे. आपणही डिप्रेस होतो म्हणा, बट युजली आपण स्वतःला स्टँड करून घेतो, स्वतःला सांभाळून घेतो. त्या लोकांना थेरपिस्टची गरज असते. बरोबर. पण मी कधी थेरपी वगैरे कधी एक्सपिरियन्स केलं नाही. सो आय डोंट नो.
Between the dogs and cat, I prefer. Between the dogs and cat, well, I don't like both of them. मला दोन्ही आवडत नाही असं. मला कोणताच जानवर बिलकुल आवडत नाही. ॲक्च्युली इथे एक डॉग आहे बसून. येस. आणि इथे वाय इज डॉग इज हिअर. ॲक्च्युली कसं आहे, हे जे खालचं आहे ना, हे खालचं घर पूर्ण खाली आहे. ओके. कधी कधी काय होते की घरात कोणी राहत नाही. आई बाबा बाहेर चालले जातात, मी पण बाहेर चालला जातो. कधी सोम व्यक्ती राहते किंवा खाली कधी लक्ष राहत नाही. ओके. कारण खाली कोण आलं कोण गेलं वगैरे लक्ष राहत नाही. तर यासाठी हा डॉग आहे. पाळलेला नाही हा कुत्रा, बट असंच घराकडला आहे. तिथे येऊन बसतो. बाबा रोज पोळी टाकतात, हा इथे येऊन बसतो. इम्पॉर्टंट हे आहे की कोणी असं आलं का भुकतो, आणि भुकल्यावर तसं माहीत पडून जाते की हां इथे कुत्रा आहे बघ. ओके. आणि म्हणजे कुत्रा आहे म्हणजे आपलं लक्ष होऊन जाते कोणीतरी आलं आहे बघ. आणि असं कोणी सहसा एंटर करत नाही. सो युजली खालचं पूर्ण खाली राहते ना, सो दॅट्स वाय हा कुत्रा इथे आहे. माझ्या आईला खूप सवय आहे कुत्र्या मांजराची, सो मच. आमच्याकडे एक मांजर पण होती, ते पण अशीच एक प्रकारे लावारीस वगैरे यायची, कधी कधी दूध प्यायची वगैरे. कॅट्स लुक्स रिअली क्यूट instead of dog, but I don't like both of them. कारण I don't know, म्हणजे मी कधी या लोकांच्या म्हणजे अशा जनावरांच्या कधी जास्त सहवासात राहिलो नाही. सो I don't know about them. So since I was child I would dream of. ओके. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी कोणते स्वप्न पाहतो. जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा मी कोणते स्वप्न पाहिलं, तेव्हा सांगू मी, माझं एक खूप अजीबचं स्वप्न होतं. या कोणतं स्वप्न होतं, मला नाही का काय नाही. सो लहानपणी माझं एक अजीबचं स्वप्न होतं की एक छोटीशी गाडी. ॲक्च्युली मी एक टॉय ट्रेन बघितली होती लहानपणी, आणि मला ती टॉय ट्रेन खूप जास्त आवडली. ओके. तर मला असं वाटलं की माझ्यापाशी एक टॉय ट्रेन असावं ज्याच्यामध्ये मी असं बसेन, आणि माझ्यापाशी ते आईस्क्रीम असावं. ती बोलली नाही का कोनवाली आईस्क्रीम, कॉर्नेटो वगैरे. ॲक्च्युली लहानपणी ती आईस्क्रीम वॉज, मला असं वाटलं खूप कॉस्टली असायची. येस, इट वॉज नॉट रिअली कॉस्टली, बट तेव्हा ती आईस्क्रीम मी जेव्हा बघितलं तेव्हा मी ते खाल्ली, तेव्हा मला असं वाटलं आईस्क्रीम नाही. सो इट वॉज लाईक दॅट की मी लहानपणी हे स्वप्न पाहायचो, त्या टॉय ट्रेनमध्ये बसून आणि ते आईस्क्रीम खात आहे. इट वॉज लाईक अ रिअली नाईस ड्रीम फॉर मी. मी हे स्वप्न पाहायचं, मला खूप आवडायचं. मला आईस्क्रीम पण खूप आवडायची, आणि त्यानंतर ती छोटीशी टॉय ट्रेन. या बट लहानपणी एकदा बसलो, मग त्याच्यानंतर मग कधी बसलोच नाही. त्याच्यानंतर टॉय ट्रेन कधी बघितली पण नाही. या ॲक्च्युली टॉय ट्रेन आहे ना अवेलेबल, टॉय ट्रेन आहे अवेलेबल ॲक्च्युली कोलकातामध्ये आहे. बट त्या टॉय ट्रेनमध्ये शहरामधून चालणाऱ्या गाड्या आहेत त्याला पण टॉय ट्रेनच म्हणतात, बट दॅट इज अ रिअली बिग ट्रेन. येस, टॉय ट्रेन म्हणजे असतात छोटीशी असतात, कॉम्पॅक्ट असते, आणि कॉम्पॅक्ट असल्यावर काय होते की ते मस्त चालते. सो या, सो टॉय ट्रेन इज अ रिअली गुड थिंग. या मी कधी बघितली नाही, लहानपणी बघितली होती, पण त्यानंतर कधी बघितली नाही. येस, छोटीशी ट्रेन असते, त्याच्यामध्ये हार्डली जस्ट एवढी जागा असते, म्हणजे हार्डली हा जो रेंज आहे इथून ते ऑलमोस्ट एवढी तरी. आणि इट वॉज रिअली गुड. हे लहानपणीचं स्वप्न होतं, पण जसजसे मोठी होत जाते तसे तसे तुमचे स्वप्न चेंज होत जाते, आणि देन मग हळूहळू स्वप्न चेंज व्हायला लागलं. ओके. सो या, my favorite traveling companion is favorite travel companion याने साथीदार. ओके. आणि ट्रॅव्हल म्हणजे सोबतीला, म्हणजे असा कोणता साथीदार आहे जो तुम्ही ट्रॅव्हल करताना तुम्ही त्यांच्यासोबत चालतं, इट फील्स रिअली गुड. तर असा कोणता व्यक्ती आहे, म्हणजे असं कोणतं ट्रॅव्हल आहे.
वेल मित्रांसोबत जो ट्रॅव्हल करतो ना, इट वॉज सो अमेझिंग. येस. आणि तो मी जेव्हा पण एक्सपिरियन्स करतो, आय जस्ट फील रिअली गुड. या कारण मित्रांसोबत असताना आय जस्ट फील रिअली हॅपी. या आणि तेव्हा नाही का आपण खुश राहतो, गाणे म्हणत जातो, कल्ला करत जातो, सो मच थिंग्स. येस. सो कंपॅनियनचा अर्थ म्हणजे साथीदार, आणि साथीदारामध्ये एक किंवा दोन येते, बट युजली मी पूर्ण मित्रांसोबत जातो. सो इट वॉज लाईक दॅट की खूप सारे म्हणजे करीब 4-5 जणं, म्हणजे मी, पिंटू, बादल, विशाल, वैभव, वनमॅन, त्यानंतर पिंटी, राहुल वगैरे हे सगळेजणं जातात. सो इट वॉज रिअली गुड. या सो दोज आर माय ट्रॅव्हल कंपॅनियन. आय लव्ह टू गो विथ एनीवेअर. येस, कुठे जा. इट वॉज फील्स रिअली गुड. I had to lie to. ओके. अशी कोणती सिच्युएशन आहे तेव्हा तुला खोटं बोलावं लागलं आणि यू जस्ट फील रिअली एम्बॅरस अबाउट इट. खोटं बोलावं लागलं. हे बघा, मी युजली कसं आहे, खोटं असं नाही, खोटं बोलत नाही असं नाही, खोटं बोलतो, बट अशा काही सिच्युएशन वाईज बोलतो का जिथे मला ॲक्च्युली गरज आहे बा. बट समज जर कधी कधी असं फालतूच्या गोष्टीसाठी असं असते ना, तर इथे डॉग आहे ना, तो नाही का असं रेंगावून राहिला आहे, मला काफी अनकम्फर्टेबल होऊन राहिलं आहे, कारण इथे मला ते डॉग आवडत नाही आणि तो अशाप्रमाणे काम करून राहिला आहे. त्यामुळे तुझं एक असं वाटतं की चप्पल फेकून मारा. कुत्रे वगैरे कदाही आवडत नाही, बिलकुल असं नाही. सो काय म्हणायचं आहे, म्हणायचं आहे की अशी कोणती सिच्युएशन आहे जेव्हा तो खोटा बोलतो का. खोटा बोललो या बहुत सारे सिच्युएशन आहे. इट वॉज लाईक दॅट की मी कोणतं सांगू म्हटलं नाही, बट सो मच थिंग्स. येस. बट ओके, ठीक आहे. युजली कसं आहे की कधी कधी माझं मन होत नाही, म्हणजे जसं लाईक कधी कधी मित्राचा फोन आला आणि त्यानंतर रिसेंटली कशी गोष्ट आहे, मित्राचा फोन आला आणि तो म्हणे चाल म्हणे बाहेर. म्हणलं माझं काही जमत नाही. युजली बादलचा नेहमी कॉल येतो. ओके, मग बादलमध्ये चाल म्हणते, तर मी म्हणतो नाही म्हणतो. मग तो असा फालतूचा प्रश्न विचारते, मग का करताय, मग का नाही येऊन राहिला वगैरे वगैरे, असं आडवे तिकडे क्वेश्चन करते. मला नाही का जस्ट लाईक एकदा नाही म्हणलं तर नाही. मी जास्त म्हणजे युजली मी पण फोन करतो, बट कसं आहे की मी त्याला इम्पॉर्टन्स सांगतो की का इम्पॉर्टन्स जायचं आहे बा. म्हणजे जस्ट लाईक आता आपण लास्ट टाइम रिझोरेला गेलो होतो, तर रिझोरेला जायच्या वेळेस नाही का मी प्रशिकला म्हणलं की इट वॉज रिअली इम्पॉर्टंट, सगळेजण सोबत राहील तर मजा येईल वगैरे वगैरे, सो ड्यू कम विथ अस वगैरे वगैरे. सो या सगळ्या गोष्टी म्हणल्या मी. ओके. बट त्याला म्हणजे कसं की मी त्याला पर्सनल स्पेसमध्ये जात नाही, पण बाजू कसं पर्सनल स्पेसमध्ये जातो. तर मी त्याला म्हणलं की मी घरी काम करत आहे तर माझं येऊ शकत नाही, घरी मी झाड तोडून राहिलो आहे. ओके, हे सांगितलं रिझन. जे की मी प्रोजेक्टवर काम करत होतो, काम करतो, एडिटिंगवर काम करत होतो. सो इट वॉज लाईक दॅट की तेव्हा असं रिअलाईज झालं, तेव्हा मी सरळ म्हणून दिलं की माझं जमत नाही बघ वगैरे वगैरे. ओके. आणि मग दुसऱ्या दिवशी तो म्हणे की हा तुझं झाड तोडलं का म्हणे. आता तेव्हा मला माहीतच नव्हतं की मी कोणतं झाड पण तोडत होतो का. या आता युजली मी खोटे यासाठी बोललो का बिकॉज ऑफ दॅट की एंड ऑफ द कन्व्हर्सेशन. या म्हणजे इथे कन्व्हर्सेशन आपण एंड करू का आणि आपण समोर काही बोलू नाही. येस. बट त्यानंतर मग म्हणे की हां तू खोटा बोलला म्हणे. मग बादलला माझी खोटं पकडलं की हां तू खोटा बोलला म्हणे माझं म्हणे. इट वॉज लाईक दॅट की भाई माझा हे उद्देश नव्हता की खोटं बोलण्याचा, की तू जस्ट लाईक मला जस्ट एंड ऑफ द कन्व्हर्सेशन करायचं, तू फालतूचे क्वेश्चन्स करून राहिला होता. सो इट वॉज लाईक दॅट की हां थोडंसं झालं. बट वन थिंग इज दॅट की बादल म्हणे त्याच्यानंतर ठीक आहे म्हणे मी तुला असं आता कधीच रँडम कॉल करत नाही म्हणे. दॅट्स इट. सो इट वॉज गुड. या म्हणजे त्याच्याकडून जास्त कॉल नाही येणार तर हे बेटर नाही. येस.
कधी कधी नाही का बादल खूप जास्त क्लोज जाण्याचा प्रयत्न करते या. मला कधी नाही का जेव्हा लोक माझ्या खूप जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करतात ना, तेव्हा आय जस्ट फील रिअली अनकम्फर्टेबल या. मी एक स्पेसिफिक बाउंड्री ठरवतो काय एवढ्या जवळ ठीक आहे, याच्या जवळ नाही येऊ देत मी. येस. सो म्हणजे किती जवळ तरी जवळ म्हणजे इन द सेन्स की इट वॉज लाईक दॅट ते फील होते या म्हणजे रोज मॅसेज करणं वगैरे वगैरे ते मला आवडत नाही या. इट वॉज नॉट लाईक दॅट, कारण मला माहीत आहे की मी त्या व्यक्तीला तेवढं त्याचा इम्पॉर्टन्स नाही देऊ शकत. सो दॅट्स वाय मी पण ॲक्सेप्ट नाही करत का लोक पण मला इम्पॉर्टन्स द्यावं. हां, मनामध्ये रिस्पेक्ट ठेवा, दॅट इज ओके, बट रोज रोज मॅसेज करणं हे काही चांगली गोष्ट नाही आहे या, म्हणजे माझ्या उद्देशाने तरी या. सो दॅट्स वाय आय रादर मी असं विचार करतो की वेल दॅट इज द टाईम वेन आय लाय. ओके. येस. अजून किती 15% बॅटरी आहे, तर ॲक्च्युली हे सेव्ह करून देतो आणि पुन्हा रेकॉर्ड करतो.